हॅलो मेट्स. आज आपण इथे फुलस्टॅक जावा डेव्हलपर म्हणजे नक्की काय ते पाहणार आहोत. सी, फुलस्टॅक जावा डेव्हलपर म्हणजे असा डेव्हलपर जो की बॅकएंड, फ्रंट एंड आणि डेटाबेस युनिकली हँडल करतो. त्याला आपण बोलतो फुलस्टॅक डेव्हलपर. देन सी, फुलस्टॅक हे एक असं करिअर आहे की जे एकदम डिमांडिंग आहे मार्केटमध्ये. तर आपण सविस्तरपणे याच्यावर बोलूयात ॲक्च्युली. सी, पहिलं स्टार्ट विथ आपण जावा करूयात. तर जावा ही एक अशी टेक्नॉलॉजी की जी बॅकएंड टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये की पूर्ण प्रोसेस व्हॅलिडेशन्स आपण बोलतो किंवा बिझनेस लॉजिक आपण बोलतो ते टेक केअर केलं जातं. त्यामुळे जावा डेव्हलपरची आज डिमांड भरपूर आहे मार्केटमध्ये. म्हणजे जावा स्टार्ट डेव्हलपमेंट इन 1991 आणि फर्स्ट रिलीज झालं ते 1995मध्ये झालं ॲक्च्युली, राईट. इट्स डेव्हलप बाय जेम्स गोस्लिंग इन सन मायक्रोसिस्टम ऑर्गनायझेशन. नाऊ जावा ओन बाय ऑरेकल. देन सी, जावा जर तुम्हाला शिकायचं आहे तर डेफिनेटली तुम्हाला फर्स्टली स्टार्ट विथ कोर जावापासूनच करावं लागणार आहे, ज्यामध्ये की उप्स कन्सेप्ट्स आहेत, पुढे गेले की एक्सेप्शन हँडलिंग कन्सेप्ट्स आहेत, स्ट्रिंग कन्सेप्ट्स आहे, कलेक्शन, मल्टी थ्रेडिंग. देर आर लॉट्स ऑफ थिंग्स, राईट. आणि जसं की डे बाय डे जावामध्ये पण व्हर्जन्स चेंज होत आहेत. जसं की स्टार्ट विथ 1.0 होतं, पण लेटेस्ट व्हर्जन इज जावा 25. तर आपल्याला त्या व्हर्जनमध्ये पण स्पेसिफिक नवीन फीचर आलेले असतात, ते पण आपल्याला शिकावं लागतात. म्हणजे जरी तुम्ही डेव्हलपर असाल तर तुम्हाला स्किल अपग्रेड करावंच लागतं, राईट. तर जावामध्ये फ्रेमवर्क पण आलेत पुढे गेल्यावरती. जसं की कोर जावा झालं की मग ॲडव्हान्स जावा आपण शिकायला पाहिजे, ज्यामध्ये JDBC सर्वलेट JSP असतं ॲक्च्युली. आता सर्वलेट JSP थोडं आउटडेट झालं आहे. जी ओल्ड बँक आहे ते अजून पण यूज करतायत ॲक्च्युली. पण जर मार्केटमध्ये आपण पाहायला गेलो तर आता फ्रेमवर्क आलेत, जसं की हायबरनेट फ्रेमवर्क आहे, स्प्रिंग बूट आहे, त्या JP, स्प्रिंग सिक्युरिटी आहे. पुढे गेले की मायक्रोसर्व्हिस आर्किटेक्चर पण फॉलो करावं लागतं, राईट. येस. तर हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर आपण एक्सपर्ट जावा डेव्हलपर बनवू शकतो. तर माझं हेच एक म्हणणं आहे ॲक्च्युली, जर तुम्ही कॉलेज स्टुडंट्स असाल तर तुम्ही कॉलेजच्या सेकंड इयरपासून लर्निंग स्टार्ट करा. आणि जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल आणि जर तुम्हाला अपस्किलिंग करायचं आहे तर आपल्याकडे हा प्लॅटफॉर्म पण अवेलेबल आहे ॲक्च्युली अपस्किलिंगसाठी, राईट. एकदा की तुमचं स्प्रिंग बूट झालं की तुम्ही रेस्ट API बनवू शकता. म्हणजे API क्रिएशनचा पार्ट तुम्हाला जमून जाईल ॲक्च्युली, राईट. आणि एकदा API आलं की तुम्ही एक्सपर्ट लेवलला काम पण करू शकता फ्रॉम जावा साईड. तर आपल्याकडे पुढे जाऊन आहे फ्रंट एंड, जे की आपण बोलतो की व्ह्यू लेअर आपल्याला दिसते, राईट. जे काही तुम्हाला डोळ्यांनी दिसतं वेबसाईट्स आपण ज्याला बोलतो त्याला आपण बोलतो व्ह्यू, लाईक फ्रंट एंड युजर इंटरफेस यू कॅन कन्सिडर, राईट, UI. तर फ्रंट एंडसाठी पण नंबर ऑफ टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे मार्केटमध्ये. जसं की सध्या मार्केटमध्ये टॉपला रिॲक्ट JS आहे, बट ओल्ड इज लाईक अँग्युलर JS, किंवा अँग्युलरच्या पुढे अजून Vue.js आलं आहे मार्केटमध्ये. पण हे जर आपण कम्पॅरिझन जर केलं तर आज जे काही बँकिंग प्रोजेक्ट्स आहेत ॲक्च्युली दे मोस्टली युजिंग रिॲक्ट JS. म्हणजे बॅकएंडला स्प्रिंग बूट जावा इम्पॉर्टंट आहे, फ्रंट एंडला रिॲक्ट JS इम्पॉर्टंट आहे. देन रिॲक्ट जर तुम्हाला शिकायचं आहे तर आपल्याकडे तोही प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे ॲक्च्युली, ज्यामध्ये की आपण स्टार्ट विथ HTML5. मोस्टली जर तुम्ही पाहायला गेलं तर 12वी सायन्सपासून HTML आहे कन्सेप्ट ॲक्च्युली सिलेबसमध्ये, राईट. पण त्यावेळेस तुम्ही थोडं बेसिक शिकता. पण इंडस्ट्रीमध्ये जे यूज होतं ते थोडं ॲडव्हान्स लेवलला असतं ॲक्च्युली. म्हणजे इथे कसं आहे की तुम्हाला फक्त शिकायचं नाही, तुम्हाला रिअल टाईम यूज केस यूज करायचे आहेत आणि प्रोजेक्टवरती काम करायचं आहे ॲक्च्युली, राईट. तर रिॲक्टच्या आधी आपण स्टार्ट करतो HTML5, जावा स्क्रिप्ट, CSS, बुटस्ट्रॅप, आणि देन कम अप विथ द रिॲक्ट JS, देन टाईप स्क्रिप्ट ॲज वेल, राईट. आणि एकदा की तुम्हाला रिॲक्ट आलं की तुम्ही वर्ल्ड क्लास वेबसाईट बनवू शकता, वर्ल्ड क्लास फ्रंट एंड युजर इंटरफेस तुम्ही डिझाईन करू शकता, राईट. तर नेक्स्ट आहे आपल्याकडे डेटाबेस. डेटाबेस म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपण आपला डेटा स्टोअर करणार आहे. एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला, जर मार्केटमध्ये तुम्ही पाहतायत, तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन यूज करतात, राईट. जेव्हा जेव्हा तुम्ही फेसबुक यूज करताय तर फर्स्ट टाईम तुम्हाला साइनअप करावं लागतं. विदाउट साइनअप तुम्ही साइन इन करूच शकत नाही. सेम फॉर इंस्टाग्राम, सेम फॉर लिंक्डइन ॲज वेल. मोस्टली कॉर्पोरेट्स people they are using LinkedIn, right, as a professional platform where they are like communicate with each other as well, right, like messaging services as well. Then see, जर तुम्ही एकदा साइन अप केलं की जो आपला डेटा असतो तो सर्व्हरच्या डेटाबेसमध्ये स्टोअर होतो. सर्व्हर यू नो, राईट. लोकल स्टोरेज म्हणजे आपलं एक सिंगल सिस्टम असणार तिथे आपण डेटा स्टोअर करतो. पण सर्व्हर म्हणजे क्लाउडला आपला डेटा स्टोअर असणार ॲक्च्युली. आणि जेव्हा आपण लॉग इन करतो तेव्हा ते डेटाबेसमधला डेटा आपल्याकडे येतो, म्हणजे आपण फेच करतो ॲज अ बॅकएंड डेव्हलपर गोज टू वर्क ऑन कोडिंग पार्ट, राईट. येस. आणि तो व्हॅलिडेट करून इफ दी क्रेडेन्शियल्स मॅच देन अलाव होतं की तुम्ही होम पेज पाहू शकता. म्हणजे साइन इन नंतरची जी विंडो असेल ती तुम्ही पाहू शकता.
तर डेटाबेसमध्ये 2 टाईप्स आहेत ॲक्च्युली. एक आहे सिक्वल आणि सेकंड वन आहे नो सिक्वल. सिक्वल म्हणजे काय आहे, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज आहे, ज्यामध्ये की स्कीमा असणार आहे, राईट. अँड नो सिक्वल म्हणजे काय आहे की नॉन स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज लाईक फ्लेक्झिबल जेसन. यू कॅन सिम्पली सिलेक्ट जेसन डेटा, की व्हॅल्यू पेअर अवेलेबल आहे, राईट. येस. तर मोस्टली सध्या मार्केटमध्ये डिमांडिंग जे आहे ॲक्च्युली सिक्वलमध्ये, ते जे आहे ते पोस्टग्रेस सिक्वल ॲक्च्युली, आणि नो सिक्वलमध्ये जे आहे ते MongoDB आहे. तर आपल्याकडे आपण 5 डेटाबेस आपण घेतो ॲक्च्युली. माय सिक्वल आहे, पोस्टग्रेस सिक्वल, सिक्वल सर्व्हर, ऑरेकल अँड देन MongoDB ॲज वेल. बट मोस्टली आय विल रिकमेंड की तुम्हाला थोडं फास्ट फॉरवर्ड तुमचं करिअर मूव ऑन करायचं आहे, तर सिक्वल साईड तुम्ही जर करत असलं वर्कआउट तर गो टू दी पोस्टग्रेस सिक्वल. जर तुम्हाला नो सिक्वल साईड वर्कआउट करायचं आहे, राईट, देन यू कॅन गो टू दी MongoDB. करेक्ट. अँड हा एक अजून एक कॉमनली आज क्वेश्चन असतो ॲक्च्युली स्टुडंट्सचा, जेव्हा मी कॉलेज कॅम्पसमध्ये इंटरॅक्शन करतो ॲक्च्युली, सर मन स्टॅक की फुल स्टॅक, राईट. मी सांगेल तुम्हाला नावातच आपल्याला समजतं आहे, फुल स्टॅक म्हणजे एव्हरीथिंग, राईट. मन स्टॅकमध्ये तुम्हाला काय येणार ॲक्च्युली, MongoDB असणार आहे, एक्सप्रेस.js असणार आहे, React.js असणार आहे, राईट, आणि Node.js असणार आहे. जर इकडे तुम्हाला फुल स्टॅकमध्ये जावा एकदम स्ट्रॉंग तुम्हाला बॅक एंड अवेलेबल आहे ॲक्च्युली, देन व्हाय यू आर गोइंग फॉर मन स्टॅक, राईट. ऑलवेज गो टू दी फुल स्टॅक. वाय? बिकॉज डिमांड इन मार्केट. त्याच्यामुळं जर तुम्ही कॉलेजपासून असाल, म्हणजे कॉलेज स्टुडंट्स असाल, तर तुम्ही आताच चालू करा जावा शिकायला, जे की तुमचं कोर जावा स्टार्ट होईल. आणि येस, आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती पण आपण ॲड केलेले सेशन्स आहेत ॲक्च्युली. सी, ट्रेनिंग ऑलवेज इन इंग्लिश लँग्वेज, पण हे जे काही सेशन्स मी देणार आहे ॲक्च्युली तुम्हाला अपकमिंग डेजमध्ये, ते पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे. म्हणजे जे आपण सेपरेट प्लेलिस्टच बनवतो आहे ॲक्च्युली. हे असणार आहे करिअर गायडन्स इन फुल स्टॅक. तर आपल्या महाराष्ट्र मुलांसाठी आपण हे वर्कआउट करतो आहे ॲक्च्युली, ठीक आहे. त्याच्यामुळे जे काही तुमचे क्वेश्चन्स असेल तर बिनधास्त तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे, कमेंट करायचे तुमचे क्वेश्चन्स, तर मी तिथे तुम्हाला आन्सर पण देईल ॲक्च्युली, ठीक आहे. आणि जरी तुम्हाला वाटतं नाही सर मला करिअर गायडन्स पाहिजे, तर तुम्ही आपल्या पुणे ऑफिसला पण व्हिजिट करू शकता. तर आपण पुढे मूव ऑन करूयात ॲक्च्युली. एकदा की आपलं बॅक एंड बनलं, म्हणजे जावा, स्प्रिंग बूट, जे काही आपण मायक्रोसॉफ्ट आर्किटेक्चर आपण फॉलो करतो, राईट. मग फ्रंट एंड पण आपण बनवतो, जे की आपण React.js म्हणजे युजर इंटरफेस स्क्रीन आपण बनवतो थोडक्यात ॲक्च्युली, राईट, कंपोनंट स्टाईल. आणि डेटाबेस पण आपला रेडी आहे. तर आपल्याला हे ॲप्लिकेशन डिप्लॉय पण करायचं असतं, राईट. कारण जर आपण डिप्लॉयच नाही केलं तर एंड युजर कसं ॲक्सेस करणार. जर मी म्हटलं नाही मी एक ॲप्लिकेशन बनवलं आहे आणि ती माझ्या लोकलला मीच वापरेल, तर काहीच यूज नाही त्याचा. कारण वन युजरसाठी मोस्टली आपण ॲप्लिकेशन बनवतच नाही आहे. बनवतात बट ओनली फॉर स्मॉल स्केल. असं नाही का तुम्ही वन युजरचं ॲप्लिकेशन वापरू शकत नाही, वापरू शकता, पण ओनली फॉर स्मॉल स्केल. बट इफ यू आर थिंकिंग अबाउट लाईक वर्ल्ड वाईड, की तुमचं ॲप्लिकेशन जे तुम्ही बनवतायत आणि ते वर्ल्ड वाईड यूज करायचं आहे, राईट, देन डेफिनेटली तुम्हाला ते ॲप्लिकेशन डिप्लॉय करायचं आहे क्लाउड प्लॅटफॉर्मवरती. त्या क्लाउडसाठी नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत मार्केटमध्ये. जसं की एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्हाला कंपनीचं नाव माहिती आहेत, पण तुम्हाला जे क्लाउड प्लॅटफॉर्म माहीत नसतील, तर रेड हॅट ही कंपनी त्यांचं ओपनशिफ्ट क्लाउड प्लॅटफॉर्म आहे. मायक्रोसॉफ्ट ही एक कंपनी त्यांचा अजून क्लाउड प्लॅटफॉर्म आहे. AWS म्हणजे अमेझॉन, त्यांचं AWS क्लाउड प्लॅटफॉर्म आहे. आणि गुगलचं सांगायचं झालं तुम्हाला तर गुगलचे नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आहे मार्केटमध्ये, पण GCP त्यांचं एक क्लाउड प्लॅटफॉर्म आहे, राईट. तर मार्केटमध्ये जे यूज होतं सगळ्यात जास्त ते AWS होता. देर आर नंबर ऑफ क्लाउड प्लॅटफॉर्म सर्व्हिस प्रोव्हायडर्स, बट टॉप रेटेड आय विल रिकमेंड लाईक AWS इज व्हेरी स्केलेबल ॲक्च्युली नाउ डेज इन मार्केट. मग हे जे काय आपण ॲप्लिकेशन बनवतो आहे ते आपल्याला AWS क्लाउडवरती डिप्लॉय करायचं आहे. आणि एकदा की आपण ॲप्लिकेशन डिप्लॉय केलं की वर्ल्ड वाईड एनीवन दे आर एबल टू ॲक्सेस आवर ॲप्लिकेशन, दे आर एबल टू यूज आवर ॲप्लिकेशन. तर मला इथे एक अजून एक्झाम्पल सांगायचं. जर तुम्ही पाहिलं फेसबुक म्हणजे मेटा प्रॉडक्ट्स, दे आर नॉट ओरिजिन फ्रॉम इंडिया, राईट. द प्रॉडक्ट लाईक other countries, but till we are able to use it. It means those are the distributed applications. In short मला हे सांगायचं आहे की ते जावा बेस्ड ॲप्लिकेशन्स लिंक्डइन वगैरे, राईट. येस, आणि त्यांनी ते डिप्लॉय केले सर्व्हरवरती, त्यामुळे ते आपण वर्ल्ड वाईड यूज करू शकतो. ते जर त्यांनी लोकल स्टोरेज लोकल सिस्टममध्ये ठेवलं असतं आपण यूज नसते करू शकलो ॲक्च्युली. ते क्लाउडवरती असल्यामुळे आपण यूज करू शकतो. इन शॉर्ट मला हे सांगायचं आहे की जावा सपोर्ट फॉर डिस्ट्रीब्युटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि जावाचे काही फीचर्स पण आहे आपल्याकडे. जसं की सांगायचं झालं जावा ही म्हणजे सिन्स 1995, राईट, अशी एकमेव फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज होती की जी प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट होती. इन शॉर्ट सांगायचं झालं तर C++ जावाच्या आधी आलेले आहेत मार्केटमध्ये, बट दोज आर दी प्लॅटफॉर्म डिपेंडंट. तर अगेन फ्रेशरचे क्वेश्चन असतात की सर प्लॅटफॉर्म म्हणजे काय असतं. तर प्लॅटफॉर्म म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम असतं ॲक्च्युली, जे की आपल्या सिस्टममध्ये आपण वर्कआउट करतो, जे एक OS बोलतो आपण त्याला, राईट. लाईक देर आर नंबर ऑफ टाईप ऑफ OS अवेलेबल लाईक विंडोज OS, लिनक्स, Mac as well, right. Sun Solar is number of, correct.
तर जावाचा ऑप्शन असा आहे, सपोज मी विंडोज वापरतोय आणि एक तर की माझा प्रोग्राम मी इथे कंपाईल केला, तर आय विल बी एबल टू रन विथ डिफरंट प्लॅटफॉर्म्स. सपोज सम ऑफ माय फ्रेंड्स दे आर युजिंग सन सोलरी, सम ऑफ दे आर युजिंग मॅक, सम ऑफ दे आर युजिंग लिनक्स. तर हा विंडोजचा प्रोग्राम मी डिफरंट ऑपरेटिंग सिस्टमवरती रन करू शकतो. त्याला बोलतो आपण प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. जर जावा ही फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. तर नेक्स्ट, जावा प्रोव्हाइड्स मोर सिक्युरिटी. म्हणजे जावाचे ऑप्शन ऑलवेज काय करतात, हाय सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. त्यामुळे इथे मला आवर्जून एक सांगायचं आहे की ते बँकिंगचे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत ते पूर्ण जावामध्ये आहेत. एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, राईट. आपल्या मुंबईमध्ये पण कंपनी अवेलेबल आहे, रेबिट आपण ज्याला बोलतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस. इवन बँक ऑफ न्यूयॉर्क, स्विस बँक, UBS बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये पण अवेलेबल आहे ॲक्च्युली, राईट. अँड म्हणजे जे काही बँक आहेत ॲक्च्युली, ICICI बँक, HDFC, द ऑल युजिंग जावा ॲक्च्युली फॉर ऑप्शन डेव्हलपमेंट, राईट. आणि जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहेच, राईट. जावा मल्टी थ्रेडिंग आहे, जावा रोबस्ट आहे, लाईक स्ट्रॉंग इन आर्किटेक्चर ॲक्च्युली. आणि जावाची ह्यूज कम्युनिटी आहे. त्यामुळे जर तुम्हाला पण करिअर बिल्डअप करायचं असेल, द आय विल रिकमेंड यू कॅन गो टू दी जावा डेव्हलपमेंट ॲक्च्युली. अँड इफ टाईम परमिट्स, गो टू दी फुल स्टॅक इटसेल्फ. वाय? कारण मार्केटची डिमांडच तशी आहे की कंपनीला काय पाहिजे, की एक असा डेव्हलपर पाहिजे की जो बॅक एंड फ्रंट एंड डेटाबेस सगळं स्वतः हँडल करू शकतो. कारण कंपनीचं कॉस्ट सेविंग होतं आहे आणि इफेक्टिव्हली काम पण होतं आहे ॲक्च्युली. अँड ऑलवेज इंडस्ट्री दे आर फॉलोइंग दी आजल प्रॅक्टिसेस, लाईक ऑलवेज यू नीड टू गो दी प्रोडक्टिव्हिटी ॲज वेल, राईट. देन तुम्हाला पण तुमचं करिअर जावा फुल स्टॅकमध्ये स्टार्ट करायचं असेल, नक्कीच तुम्ही आमच्या पुणे ऑफिसला व्हिजिट करा. आणि आमची नवीन बॅच पण चालू होते 5 जानेवारी 2026ला. ऑलवेज आय एम हॅपी टू वेलकम यू हिअर ॲट अवर प्लॅटफॉर्म. देन जॉइन अस and start your career in full stack Java development.